ठिकाणी मिलापनगर आणि सुदामानगर परिसरातील रोड नंबर 20 या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं कामाचा आज शुभारंभ या ठिकाणी होतोय। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने याचं भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार, माझे मित्र, सहकारी राजेजी मोरे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जयंत पाटील असेल, पंड्या भोसले असतील, अभिषेक असेल, तेजस आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे। आपल्याला सर्व माहीत आहे, या लोकसभेचे आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही विकासाची कामं या पूर्ण मतदारसंघामध्ये झाली आहे, त्याच्याच अनुषंगाने या मिलापनगरमध्ये मागच्या काही वर्षामध्ये जवळजवळ 20 वर्ष जे प्रलंबित काँक्रिटीकरणाची कामं होती ती टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पूर्ण झाली। काही कामं मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी पूर्ण झाली, काही कामं मागच्या वर्षी 14 नंबर रोड असेल, 15 नंबर रोड असेल, ही त्या ठिकाणी झाली। आणि आज या ठिकाणी या सुदामानगरमध्ये 20 नंबर रस्त्याचं काम या ठिकाणी आज नारळ फोडल्या जातोय। त्या कामाचा शुभारंभ होतोय। आजपासून या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल। ज्याप्रमाणे मिलापनगरमध्ये इतर कामांचं मजबूतीकरण झालंय, काँक्रिटीकरण झालंय आणि एक चांगले रस्ते त्या ठिकाणी मिलापनगरला दिले, त्या रस्त्याच्या याच्यामध्ये मिलापनगरला एक नवीन रस्त्याची भर त्या ठिकाणी पडणार आहे। त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये काही छोटे छोटे जे पार्ट्स आहे त्या ठिकाणी काँक्रिटीकरण होऊ शकणार नाही, पण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून कशा प्रकारे रस्ते चांगले ठेवतील याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय। हा निधी आदरणीय आपले खासदार, सर्वांचे लाडके नेते, युवा नेते श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी उपलब्ध करून दिला। नगरविकास खात्याच्या माध्यमातून हा ठिकाणी ईडी खात्याचा निधी या ठिकाणी वापरला जातोय आणि हे रस्ते आज टप्प्याटप्प्याने हा रस्ते राहिले, पुढचे रस्ते सुद्धा पुढच्या टप्प्यात राजेशजी मोरे असतील, आम्ही सर्व सहकार्याच्या वतीने हे पुढचे रस्ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। मी मिलापनगरच्या सर्व रहिवाशांना विनंती करतो की आपण ज्या प्रकारे शिवसेना या ठिकाणी काम करते, आपण सर्वांनी भविष्यामध्ये ह्या शिवसेनेच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ह्या सर्वांच्या मागे उभं राहत असताना ह्या सर्वांकडून माझी अपेक्षा आहे की ज्या प्रकारे श्रीकांतजी शिंदेसाहेब काम करतायत, आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जी आपली प्रलंबित या विभागाची कामं आहे, प्रभागाची कामं आहे, ती आपण मार्गी लावण्यासाठी सातत्याने राजेशजी मोरे असतील, आमदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून प्रलंबित जी कामं आहे ती कामं लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावी। धन्यवाद।